प्रत्येक व्यक्तीचे एक स्वप्न असते, कोणाचे स्वप्न असते प्रवास करण्याचे किंवा कोणाचे स्वप्न असते खूप पैसे कमावण्याचे किंवा कोणाचे स्वप्न असते एक चांगला क्रिकेटर बनण्याचे। पण काय होईल जेव्हा तुम्ही आपल्या पलंगावरून उठू शकत नाही, तर त्या स्वप्नांचे काय? आणि याच समस्येला आपण पक्षाघात म्हणतो। होय, आणि त्यावेळी जेव्हा कोणाला पक्षाघात होतो किंवा कोणी पक्षाघातग्रस्त होतो, तेव्हा ते आपले स्वप्न पूर्ण करू शकत नाहीत आणि त्याचबरोबर ते स्वतःला हरवतात। याच कारणासाठी आम्ही तुमच्यासाठी एक समर्पित मालिका घेऊन आलो आहोत, ज्याचे नाव आहे पक्षाघात उपचार मालिका, ज्यामध्ये आम्ही पक्षाघाताबद्दल, तुमच्या शरीराबद्दल, त्याच्या कारणांबद्दल चर्चा करू आणि त्याचबरोबर तुम्ही ते तुमच्या जीवनातून कसे दूर करू शकता, ज्यामुळे तुमची अपूर्ण स्वप्ने तुम्ही अधिक चांगल्या प्रकारे कशी पाहू शकाल। म्हणूनच आज आमच्या सोबत स्टुडिओमध्ये आहेत डॉक्टर पुरू धवन, जे इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स आयुर्वेदिक सायन्सचे एक संस्थापक सदस्य आहेत आणि त्याचबरोबर ते एक आयुर्वेद तज्ज्ञ आहेत जे पक्षाघात, पार्किन्सन, किडनी किंवा कोणत्याही दीर्घकालीन आजारांवर तज्ज्ञ आहेत। तर आज आपण त्यांच्याशी बोलणार आहोत आणि पक्षाघाताबद्दल जाणून घेणार आहोत। नमस्कार सर, कसे आहात? नमस्कार सर, तसे चालले आहे सगळं छान आहे सर। तर सर, आम्ही ही मालिका सुरू केली आहे आणि हा पहिला एपिसोड आहे। मी आशा करतो की जितकेही पक्षाघाताचे रुग्ण आहेत त्यांना आज खूप काही ज्ञान मिळेल, खूप काही शिकतील आणि त्यांच्या समस्यांबद्दल खूप काही जाणून घेतील। तर सर, मला सांगा की जर एखादा व्यक्ती आहे आणि तो हलू शकत नाही, म्हणजेच काही दुखापत झाली आहे ज्यामुळे पाठदुखी आहे, तर हे सर्व लक्षणे आहेत का ज्यामुळे त्याला लवकरच पक्षाघात होऊ शकतो? पहा, पक्षाघात या शब्दाला आधी समजून घेण्याचा प्रयत्न करा। शब्दाचा अर्थ असा आहे की शरीराच्या कोणत्याही अवयवाचे कार्य करणे थांबणे। ते कोणत्याही कारणामुळे होऊ शकते। ते तुमच्या स्पायनल कॉर्डच्या दुखापतीमुळे होऊ शकते, डोक्याच्या दुखापतीमुळे होऊ शकते, विस्कमुळे होऊ शकते, विषबाधेमुळे होऊ शकते। कोणत्याही कारणामुळे जर शरीराचा कोणताही भाग काम करत नसेल तर ते ओके आहे। आता जर आपण पक्षाघात पाहतो तर पक्षाघातामध्ये जो सर्वात मोठा कारण समोर येतो तो म्हणजे ब्रेन स्ट्रोक, म्हणजेच मेंदूमध्ये रक्ताचा थक्का होणे किंवा मेंदूमध्ये कोणत्याही प्रकारची रक्तस्राव होणे, नस फाटणे असे आपण म्हणू शकता। त्यामुळे मेंदूचा भाग काम करू शकत नाही। आता मेंदू जो आहे तो आपल्या संपूर्ण शरीराला नियंत्रित करत आहे। आपले चालणे, बोलणे, खाणे, पिणे हे सर्व आपला मेंदू नियंत्रित करत आहे। जर तोच अवयव खराब झाला तर मोठी अडचण होते। त्यामुळे तुम्ही हे म्हणू शकता की ब्रेन स्ट्रोक हा 80% 90% प्रकरणांमध्ये पक्षाघाताचा मुख्य कारण असतो। आणि तो कसा येतो? समजा तुमचा कोलेस्ट्रॉल लेव्हल जास्त आहे, साखरेचा स्तर जास्त राहतो, तुमच्या रक्तात ठक्के तयार होऊ लागले, तो ठक्का मेंदूत पोहोचला, मेंदूत जाऊन नसांना ब्लॉक केले, त्यामुळे रक्त पुढे वाहू शकत नाही। आता आपले रक्त जे असते त्यात ऑक्सिजनही आहे, अन्नही आहे, पोषणही आहे। आता तुमच्या मेंदूच्या पेशींना रक्तच मिळाले नाही, ऑक्सिजन मिळाली नाही, तर त्या पुढील 4 तासांत जसे काही काळ टिकतील त्यानंतर त्या नष्ट होतील। आता मेंदूचा भाग जे काम करतो ते म्हणजे तुमच्या हातावर हालचाल करणे, बोलणे, बसणे, आता ते होणार नाही। त्यामुळे तो भाग लकवाग्रस्त होतो। ओके, आणि जेव्हा आपण बोलतो जे लकवाग्रस्त होतात, जे पेशंट असतात ना, जेव्हा त्यांना कळते की अरे बापरे की समस्या आली आहे, तर सर ते घाबरून जातात। जसे मी बोललो, त्यांना सगळ्यात पहिली गोष्ट काय करायला हवी जेव्हा हे होत आहे, तर पहिलं काम म्हणजे हॉस्पिटलच्या आपत्कालीन विभागात धावणे। कारण काय असतं की जर रक्ताचा गुठळा तयार होत असेल तर त्याला विरघळवता येऊ शकतं। त्यासाठी एक इंजेक्शन असतं TPH, जे रक्ताच्या गुठळ्याला खूप वेगाने विरघळवतो। जर तुम्ही पहिल्या 4 तासात हॉस्पिटलमध्ये पोहोचला तर पॅरालिसिसचा परिणाम तुम्हाला दिसणार नाही आणि ब्रेन शॉकचा परिणामही कमी दिसेल। पूर्ण पुनर्प्राप्ती होईल। त्यामुळे वेळ खूप महत्त्वाचा आहे। तर जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा हात हलत नाही, उचलत नाही, जड वाटत आहे, तर पटकन हॉस्पिटलला जा, थांबू नका। ठीक आहे, इथेच ते खूपच जड होते। या गोष्टीकडे आपल्याला सर्वप्रथम लक्ष द्यायला हवे। दुसरे म्हणजे जर तुम्ही चुकला, वेळ निघून गेला तुमच्या हातातून, तर पहिले 6
महिने हे गोल्डन पीरियड म्हणून ओळखले जातात कारण ब्रेन आणि शरीर स्वतःहून पुनर्प्राप्ती करत असतात. जसे समजा तुम्हाला इजा होते, फ्रॅक्चर होते, कोणत्याही प्रकारची जखम होते, तर जखम आपोआप भरते. मी फक्त पट्टी करून, अँटीबायोटिक लावून, अँटीसेप्टिक लावून जखम स्वच्छ ठेवत असतो, वातावरण देत असतो, पण भरून येणे हे स्वतःहून होते. त्याचप्रमाणे मेंदूमध्ये जेव्हा कोणत्याही प्रकारची इजा होते, मेंदूचा स्ट्रोक होतो, तेव्हा मेंदू स्वतःहून बरा होतो. ते वातावरण द्यायचे असते ज्यामध्ये तो बरा होऊ शकेल. बरे होणे स्वतःहून होत आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला कोणत्याही डॉक्टरचा स्पर्श मिळाला तरी त्या डॉक्टरच्या स्पर्शाने तुम्हाला आराम मिळत राहील. पण जर हे 6 महिने निघून गेले आणि त्यानंतर जर तुमचे पक्षाघात राहिले आहे, तर त्याला बरे करण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत करावी लागते. बस प्रत्येक व्यक्तीला जेव्हा मेंदूचा धक्का बसतो तेव्हा तो थेट डॉक्टरकडे धावतो आहे ना, पण तरीही असे होते की त्याचे उपचार योग्य पद्धतीने होत नाही. त्यामागे कारण आहे. टीबीचे इंजेक्शन ज्याबद्दल आपण बोलत होतो ते फक्त प्लॉट असलेल्या केसेसमध्ये काम करते. मेंदूचा रक्तस्राव झाला आहे, रक्तस्राव झाला आहे. जर आपण रक्त पातळ करण्याची औषधे दिली तर काय होईल? रक्त आणखी पसरेल. त्यामुळे आपण काही रुग्णांना निवडूनच इंजेक्शन देऊ शकतो. सर्व रुग्ण पात्र ठरत नाहीत. ज्यांचा रक्तस्रावामुळे मेंदूचा रक्तस्राव झाला त्यांच्यासाठी तो मार्ग नसतो. करण्यासाठी मेहनत करावी लागेल. त्यांना थांबवले सर मी. जेव्हा तुम्हाला हे विचारले जाते, बरेच लोक असेच म्हणतात की यार आपण तर इंजेक्शन देऊच. जसे तुम्ही सांगितले आहे, प्रत्येक व्यक्तीसाठी सुरक्षित नसतो. नाही, तो टीपीचा इंजेक्शन धोकादायक असतो आणि सहज उपलब्ध नसतो. हे करण्यापूर्वी तुम्हाला प्रेमपूर्वक करावे लागेल. तपासावे लागेल की क्लॉट आहे की रक्तस्राव झाला आहे. त्याच्यानंतरच तो लागू शकतो. तुम्हाला पात्र ठरावे लागेल. त्यासाठी कधी काय होते की ताण प्लॉटमुळे झाले, इंजेक्शन दिले, ते रक्तस्रावात बदलले. ठीक आहे, तर खूप गोष्टी खूप धोकादायक असतात. ते इतके सोपे नाही. डॉक्टरसाठी निर्णय घेणे की या रुग्णाला द्यायचे की नाही तेही पाहावे लागते. ही एक निवडक गोष्ट आहे, ऐच्छिक नाही. डॉक्टरचा निर्णय असतो 2 किंवा नाही. याला त्रास होऊ शकतो, नाही होऊ शकतो. खूप सारे पॅरामीटर्सवर रुग्णाला जज करावे लागते की हा रुग्ण पात्र आहे का. मी ते तुम्हाला देईन. ज्यांना ते मिळते ते लवकर बरे होतात. ज्यांना ते लागू होत नाही त्यांना वेळ लागतो. सर, आप ब्रेन स्ट्रोक बद्दल बोललो आणि कोणते कोणते कारणे असतात ज्यामुळे ब्रेन स्ट्रोक किंवा मग पक्षाघाताचा रुग्ण होतो? पक्षाघाताचा एक प्रकार आहे ब्रेन स्ट्रोक. ओके, पक्षाघात तर आता कंबरेवर कोणीतरी काठीने मारले किंवा बंदुकीची गोळी लागली, झाडावरून तुम्ही पडला, दुखापत झाली, तर रीढच्या हाडाला इजा झाली, तर जिथे इजा झाली तिथे खाली कसे खंड होते. ठीक आहे, आणि तो बरा होत नाही. आपल्या मेंदूमध्ये पुनर्प्राप्ती यंत्रणा चांगली आहे, तर आपल्या फायनल कांडमध्ये नाही. तर तुम्हाला स्वतःला सांभाळून चालायला हवे. हे जे मुलं आहेत बाईकवर फिरत आहेत, स्टंट करत आहेत, त्यांना सावधगिरी बाळगायला हवे. कारण स्पायनल कॉर्ड मध्ये इजा झाली तर ती बरी होऊ शकत नाही. ते कायमस्वरूपी असते. ओके, आणि असे का? मेंदूमध्ये जी पुनर्प्राप्ती होत आहे ती न्यूरोप्लास्टिसिटीमुळे होत आहे. आपल्या स्पायनल कॉर्डमध्ये जी पुनर्प्राप्ती होते त्यात न्यूरोप्लास्टिसिटी होत नाही. आणि जे आपले न्यूरॉन सेल्स असतात, जेव्हा आपण जन्माला येतो तेव्हा 1 कोटी सेल्स असतात. संपूर्ण आयुष्यात ते 1 कोटी एक होऊ शकत नाही. नवीन सेल तयार होऊ शकत नाही. त्यामुळे त्यात पुनर्जन्माची शक्ती शून्य आहे. एकदा सेल मेला तर तो मरेलच. आता तुमची स्पायनल कॉर्ड अगदी पातळ आहे आणि तिचा बॅकअप सिस्टम नसतो. त्यामुळे जर तुमची इजा झाली असेल किंवा पॅरालिसिस झाला असेल तर पुनर्प्राप्तीची शक्यता जवळजवळ नाही. जर त्यात सूज असेल तर सूज जाईल आणि पुनर्प्राप्ती होईल. जर ती 2 भागांमध्ये कापली गेली असेल तर ती पुनर्प्राप्त होण्याची कोणतीही शक्यता नाही आणि मग तुम्हाला संपूर्ण जीवन तसेच जगावे लागेल. ठीक आहे, म्हणजे हेच आहे की तुम्ही लवकरात लवकर त्याचा उपचार करून घ्या. कारण डॉक्टर कितीही प्रयत्न केला तरी त्यानंतर आराम मिळवणे कठीण आहे. जवळजवळ नाहीच आहे. आणि मुख्य म्हणजे कोणते लक्षणे असतात ज्यामुळे तुम्हाला आधीच कळेल की काही समस्या येणार आहे?
चोट लागल्यावर काही अर्थ नाही काय होतं आपण जसे पडतो तसे होते. जर हेमरेज झाला तर जसे काम करत होतो. माझा हात जड झाला, काम करत नाहीये आणि 2-3 मिनिटात खाली पडाल, उठू शकणार नाही. पण जर तुमच्या मेंदूत क्लॉट येत असेल तर तो हळूहळू येतो. क्लॉटने पूर्ण रस्ता बंद केला नव्हता, थोडासा रस्ता चालू होता. त्यामुळे आधीही काही होतंय. तुम्हाला चक्कर येईल, झोप येईल, शुगर खूप वाढली आहे, त्रास होतोय. जरी तुम्हाला आधी शुगर नव्हती, त्यानंतर तुम्ही चेक कराल तर बीपी खूप जास्त आला किंवा खूप कमी आला तर ते हळूहळू 2 दिवसांत पॅरालिसिसमध्ये बदलू शकतं. जर योग्य वेळी हॉस्पिटलमध्ये पोहोचू शकत नाहीत. आणि सर, जर मी तुम्हाला विचारलं की आमचे प्रेक्षक जे पाहत आहेत ते जर इच्छित असतील की आम्हाला कधीही पॅरालिसिस होऊ नये, ठीक आहे, तुम्हाला कधीही जोरात लागू शकते, आम्हाला काही त्रास होऊ नये, तर त्यासाठी आम्हाला कोणते स्टेप्स फॉलो करावे लागतील? आपल्या जीवनात आपल्या शरीराला निरोगी ठेवणे याशिवाय तुम्ही काही करू शकत नाही. बाकी सगळं मी म्हणतो की काही वेळा हे नशिबाची आजार आहे. लहान मुलांमध्येही दिसतो आणि प्रौढांमध्येही आणि वृद्धांमध्येही दिसतो. ज्यांना बीपी किंवा शुगर नाहीये त्यांना हे होतं नाही. तर यामागे काही कारण आहेत ज्यांना तुम्ही काही प्रमाणात नियंत्रित करू शकता. जसे की बीपी तुम्ही मॅनेज करू शकता. चेक करा बीपी वाढला आहे का. त्याचप्रमाणे शुगर तुम्ही चेक करू शकता. मशीन असते शुगर चेक करण्यासाठी. कोलेस्ट्रॉल जर तुमचे जास्त येत असेल तर कोलेस्ट्रॉलसाठी तुम्ही तुमच्या आहारात बदल करू शकता, व्यायाम वाढवू शकता, औषधं घेऊ शकता. कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवा. या 3 ते 4 गोष्टींना नियंत्रणात ठेवलं तर तुम्ही केवळ ब्रेन शॉकपासूनच स्वतःला वाचवू शकता असं नाही, तर कितीतरी इतर आजारांपासूनही वाचू शकता. कारण हेच कारण असतात, त्यामुळे तुम्ही त्या सगळ्यांपासूनही वाचता. ठीक आहे, तर तुमच्या शरीराला निरोगी ठेवायचं असेल तर बीपी, शुगर, कोलेस्ट्रॉल सगळं काही ठीकठाक असायला हवं. मला फक्त हे समजलं नाही की जसं मी मान्य केलं की चला वृद्धांना किंवा मध्यमवयीन लोकांना बीपी शुगर नियंत्रणात ठेवायला हवं, पण जे मुलं जन्माला येतात त्यांना काय बीपी वाढेल का? एक कारण सांगितलं ना, खराब नशीब पोराचंही असू शकतं. जेव्हा वेळ खराब असतो तेव्हा तुम्ही काहीच करू शकत नाही. तुम्ही तुमच्या बाजूने काय करू शकता? तुम्ही तुमच्या बाजूने बीपी, शुगर, कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवू शकता. तरीही होण्याची शक्यता असते. नाही ता जर झालं तर त्याचा परिणाम कमी होईल. मग दोन्ही केसमध्ये विन विन परिस्थिती तयार होते. तुम्हाला कधीही पश्चात्ताप होणार नाही. मी औषधं सोडली होती म्हणून मला झालं. तुम्हाला हे वाटेल की मी सगळं ठीक ठेवलं होतं. माझं शरीर आरोग्य दीदी, मग त्यात तुमची जबाबदारी शून्य झाली. शरीराची काळजी घेतली. खराब वाटतंय ना, तेव्हापासून काही वेळा खराब वाटतंय. तुम्ही ते म्हणाल, स्वतःला नाही म्हणाल, मला अपराधी वाटत नाही. म्हणजे सर, आपल्याला हेच आहे की कधीही काही समस्या आली तर डॉक्टरकडे जा, पण आपण त्या गोष्टीला नियंत्रित करू शकत नाही. लोक काय करतात? जेव्हा हे घडते त्यांच्यासोबत घडते. अरे मी ठीक आहे, मी थोडा आराम करतो. ठीक आहे, मी उद्या डॉक्टरकडे जाईन. आज माझं हे काम प्रलंबित आहे. या चुका सर्वात मोठ्या आहेत. जर तुम्हाला तुमच्या शरीरात काहीही समस्या जाणवत असेल तर तुम्ही डॉक्टरकडे जाऊ नका. तुम्हाला कोणत्याही हॉस्पिटलच्या रुग्णवाहिकेत जाऊन झोपावे लागेल. तुमच्या घरचे येत राहतील. भाऊ, माझा उपचार कर. मला एक समस्या येत आहे. माझ्या छातीत वेदना होत आहे. मी फील्डमध्ये आहे. कुठेही मी घरी जाणार नाही. मी डॉक्टरची वाट पाहणार नाही. मी जवळच कोणत्याही हॉस्टेलमध्ये, ते प्रायव्हेट असो किंवा सरकारी, मी आणीबाणीच्या ठिकाणी जाऊन ते घेईन. माझ्या छातीत तिथे जाऊन माझं ECG आणि सगळं काही होईल. कारण तिथे वेळ महत्वाचा आहे. एजन्सीमध्ये सर्व काही जलद होईल. स्कॅन झाले ते पाहू. औषध डॉक्टरांना रांगेत बसावे लागेल. डॉक्टरची अपॉइंटमेंट घ्यावी लागेल. किती वेळ तुमच्याकडे नसतो. कोणतीही समस्या, कोणतीही आजारपण असो, कोणतीही अडचण असो, दुखणं होऊ दे.
पोटात दुखणं होऊ दे, छातीत दुखणं होऊ दे, कुठेही दुखणं होऊ दे. तुम्हाला हॉस्पिटलच्या आपत्कालीन कक्षात जावे लागेल. डॉक्टरची वाट पाहण्याची गरज नाही. परीक्षा द्या आणि तुमचे कर्तव्य करा. रात्री 12 वाजता होतं. डॉक्टर 12 वाजता, 1 वाजता हे 3 आणि इमर्जन्सीमध्ये घेऊन बाकी ते त्यांच्या पद्धतीने करायला गेले. डॉक्टरची फी 1000 रुपये आहे. इमर्जन्सीमध्ये 1500 रुपये लागतात. डॉक्टर पटकन येतो, स्वतः येतो. खरं तर तुम्हाला काहीही वाट पाहावी लागत नाही. फटाफट उपचार मिळतो आणि वेदनेचं व्यवस्थापन होतं. त्यामुळे तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचं आहे की तुम्ही इमर्जन्सीचा वापर करा, डॉक्टरची वाट पाहू नका. जर तुम्हाला कुठेही मोठी समस्या असेल तर माझ्या संपूर्ण प्रेक्षकांना मी हेच सांगू इच्छितो की डॉक्टर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे बसू नका. ती नंतर उपचार होईल, आज नाही तर पुढच्या आठवड्यात करून घेऊ. वाट पाहतो ठीक होईन, होय मी ठीक होईन, पर असं करू नका. काय माहित ते वाट पाहणं पुढे जाऊन आणखी समस्या होईल. डॉक्टर साहेब, माझे 2 प्रश्न झाले कारण आमची ही मालिका खूप लांब चालणार आहे, तर हा फक्त आमचा पहिला एपिसोड होता. आम्ही पुढे ब्रेन स्ट्रोक बद्दल विचारू, पॅरालिसिस बद्दल विचारू आणि तुमच्याबद्दल जाणून घेऊ. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्ही उपचारांबद्दल जाणून घेऊ. तर खूप खूप धन्यवाद सर, आणि भेटूया आता तुम्हाला पुढच्या एपिसोडमध्ये. आणि माझ्या जितक्या प्रेक्षक आहेत, आम्ही पुन्हा येऊ आणि एक नवीन एपिसोड आणू. चांगली मेहनत करून आणखी चांगल्या गोष्टी घेऊन येऊ आणि आणखी विषयांवर चर्चा करून आम्ही तुमच्याकडे नक्की येऊ. फक्त तुम्हाला काही करायचं नाही, तुम्हाला आम्हाला फीडबॅक द्यायचा आहे आणि तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये तुमचा फीडबॅक लिहू शकता. आणि जर तुम्हाला हे आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तो लाल बटन आहे ना, होय सबस्क्राईब वाला, तो दाबा. आणि भेटूया तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. खूप खूप धन्यवाद.